राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोलापुरात आलेले आहेत. साहेब, राहुल गांधी आज सोलापुरात येत आहेत, सभा होतीये. कशा पद्धतीनं सोलापूरचं वातावरण, कारण सकाळपासून आपण सोलापुरात आहोत. मला वाटतं सोलापूरची एक तर सुरुवात खूप चांगली आणि आधी झाली. बऱ्याच ठिकाणी अजूनही महायुतीला उमेदवार ठरवता आलेले नाहीत. आमच्याही 1-2 ठिकाणी अजून शेवटच्या टप्प्यातले उमेदवार जाहीर करायचे. पण इथं प्रणितीताईंची उमेदवारी अगदी निर्विवाद ही जाहीर झाली आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात आधी त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली. प्रचारामध्ये त्यांनी खूप आघाडी घेतलेली आहे आणि त्या काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष असल्यामुळं, यूथ काँग्रेसच्या मुवमेंटमध्ये खूप असल्यामुळं त्या सतत संपर्कात आहेत. त्यामुळे पहिला मुद्दा तर त्यांनी वैयक्तिक प्रचारात खूप आघाडी घेतलेली आहे. शिंदेसाहेबांचा आशीर्वाद तर आहेच. दुसरे मग निवडणुकीचे जे राज्यातले राष्ट्रीय मुद्दे आहेत, आता ही राष्ट्रीय निवडणूक आहे आणि पहिला टप्पा झाला आहे. पहिल्या टप्प्याचे मतदानाचे आकडे आलेले आहेत आणि त्यामुळं भाजपला कुठेतरी सगळं काही ठीक नाही असा अंदाज आल्यामुळं मोदी आता घसरलेले आहेत आणि ज्या प्रकारे मोदी मुद्दे सोडून किंवा लोकांच्या जिव्हाळ्याचे विकासाचे प्रश्न सोडून कुठंतरी द्वेषाचं वातावरण, विभाजनाचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. त्यांची जीभ घसरली म्हणावं तर ते पुन्हा पुन्हा बोलत आहेत आणि त्यामुळं काहीतरी त्यांना वैफल्यग्रस्त झाल्याची भावना मला दिसते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना 2014च्या आधी कधीही 20-22% मतं देशात भाजपला मतं पडली नव्हती. 14ला त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यामुळं भाजपला 31% मतं मिळाली. आज जरी आपण भाजपचं 31% हे जनधार समजला, जो बालाकोट पुलवामामुळं 37%वर गेला होता, तरी पण आता बालाकोट पुलवामासारखा भावनात्मक विषय नसल्यामुळं त्यांचा जनाधार 30%पर्यंत आहे. 30% मतं पडून ते देखील इतकी लोकसभेमध्ये बहुमत कसं मिळवतात, तर विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन करून त्यांना कुठल्याच पक्षाला भाजप एवढी मतं मिळत नाहीत, काँग्रेसला सुद्धा मिळाली नाही आणि ही रणनीती त्यांची 2 वेळेला यशस्वी झाली. आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून अभ्यास केला. आम्हाला लक्षात आलं की निवडणुकीचं सूत्र विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन टाळणं हे आहे आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून बऱ्यापैकी ती झालेलं आहे. त्याचा फायदा आम्हाला मिळेल. तुम्ही हे इंडिया आघाडीचे मूड बांधताना वंचितला देखील सोबत घेण्याचे प्रयत्न केल्याचं विधान केलेलं होतं. वंचितलाही सोबत घेण्याचे आपण प्रयत्न केले स्वतः आपण? मी नव्हतो त्यात, पण आमच्या पक्षाने, आमच्या आघाडीने वंचितला, म्हणजे एक मोठा समाज आहे, आंबेडकरी समाज आहे, त्यांना बरोबर घेण्याकरता आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यांना महाविकास आघाडीमध्ये येऊन तुम्ही काही जागा लढवा, तुम्ही असंही ठरवलं. तुम्हाला कुठल्या जागा पाहिजेत, किती पाहिजेत असे, पण त्या व्यावहारिक मागणी असली पाहिजे. अव्यावहारिक मागणी मान्य करता येणार नाही, कारण मुळातच 2च्या ऐवजी 3 पक्षाची आघाडी आहे. पण तो शेवटपर्यंत कुठेही काही कॉन्क्रीट प्रपोजल न देता, काही गंभीरपणे स्वतः चर्चेमध्ये न येता कोणतरी ज्युनियर माणसं पाठवायची आणि काय अपमानास्पद बोलायचं, असे खूप प्रकार झाले. तरी आम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वंचितने बरोबर यावं. कारण आता काय झालं आहे, मागच्या निवडणुकीमध्ये वंचितला 7% मतं पडली होती, पण त्यामध्ये MIM बरोबर होती. आता MIMला हे लक्षात आलं की काय चाललेलं आहे आणि त्यामुळे सोलापूर धरून 7 ठिकाणी वंचितमुळं भाजपचा फायदा झाला होता. तर त्यामुळं तो होऊ नये एवढीच आमची इच्छा होती. आमची इंडिया आघाडीचं जे मूळ सूत्र आहे की विरोधी मतांचं विभाजन टाळलं पाहिजे, तर त्याकरता आम्ही खूप प्रयत्न केला, पण त्यांनी मान्य नाही केलं आणि नेहमीप्रमाणे त्यांनी पुन्हा माणसं उभी करून, अनेक जखडे उभं करून मताचं विभाजन करायचा प्रयत्न केलेला आहे. पण आता मागच्या 60%चा जर आधार धरला, त्यातली 4-1%, 5% जर MIMची मतं बाजूला गेली, तर त्यांचा 2019च्या प्रमाणामध्ये 2-3% आधार राहिलेला आहे. पण आता आंबेडकर जनतेला निष्पष्ट कळलेलं आहे की उमेदवारी करणं म्हणजे भाजपला मदत करणं हे आहे. त्यामुळे त्यांना मान्य करते, म्हणतात की लढत आता फक्त वंचित आणि भाजप अशीच सुरू आहे. काँग्रेस सेटलमेंट झालेली आहे, सेटलमेंट केलेलं आहे काँग्रेस. तर लोकांना ते पटलं तर हरकत नाही. काँग्रेसला देशामध्ये 19% मतं दोन्ही निवडणुकीला होती. आंबेडकरांच्या पक्षाला देशाच्या मानानं 0.1% तरी मतं होते का? त्यामुळे 0.1% मतं पडणारा पक्ष
काँग्रेसला पराभूत करेल, काँग्रेसपेक्षा पुढे जाईल असं त्यांना जर वाटत असेल किंवा त्यांना मानायचं तर त्यांनी ते अवश्य ते गृहीत धरावं. साहेब, आपण म्हणता की प्रकाश आंबेडकरांनी छोट्या नेत्यांना पाठवलं बैठकांसाठी, पण प्रकाश आंबेडकर म्हणतात की मी पृथ्वीराज चव्हाणांसोबत का बसू, मी माझ्या स्टेटसच्या नेत्यांसोबत बसेन, त्यांच्याकडे काय अधिकार आहे? मी बिलकुल अगदी मान्यच करतो त्यांचं. मला माझ्याबरोबर बसायची गरजच नाही. पण आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, स्वतः खडगेंना ते ओळखतात. माझ्याशी बसायचं बिलकुलच म्हणणं नाही. मुख्यमंत्री असताना आमची भेटवायची, आमच्या युतीचा आम्ही प्रयत्न करायचो. ज्या ज्या वेळेला आमची युती झाली त्यांना आम्ही खासदार केलं, युती झाली नाही ते पडले. आता त्यांच्याबद्दल काही बोलायचं कारण नाही. ही निवडणूक मोदीच्या विरोधातली आहे. प्रकाश आंबेडकरांना जे काही करायचं ते करतील, त्यांना ज्याच्यावर टीका करायची ते करतील. हा आरोप मान्य होतो की काँग्रेसची सेटलमेंट झाली आहे आणि ती फक्त भाजप विरोधात आम्हीच लढणारे आहोत. आम्ही भाजपची ए टीम आहे म्हणा. तुम्हाला म्हणायचं म्हणा ना, लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे ना. तरी आज प्रकाश आंबेडकरांची बी टीम आहे आरोप होतो, त्याचं ते उत्तर दिलेलं नाही अजून. पृथ्वीराज चव्हाण त्यांनी प्रकाश आंबेडकर असतील किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्याशी भाष्य केलं. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.